वेळ दुपारी 12:15ची. अकलूज बसस्थानकावर दोन संशयित इसम उभे होते. लांब केस वाढवलेले, तोंडाला रुमाल बांधलेला. त्यांची संशयास्पद हालचाल पाहून कोणीतरी अकलूज पोलिसांना खबर दिली. अचानक अकलूज बसस्थानकावर एकामागोमाग एक पोलिसांच्या गाड्या येऊन दाखल झाल्या. खाड खाड बुटांचे आवाज करत पोलीस गाड्यांतून उतरले. बसस्थानकाचा कब्जा पोलिसांनी घेतला. सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर उभे करण्यात आले. वेगवेगळ्या पोशाखातील पोलीस, त्यांच्याकडील अत्याधुनिक बंदुका, श्वान पथक पाहून प्रवासी घाबरले. अकलूज बसस्थानकात काहीतरी मोठे घडल्याची खबर क्षणात शहरात पसरली. लोक मोठ्या संख्येने बसस्थानकाकडे धावू लागले. तेवढ्यात पोलिसांनी 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. शस्त्रधारी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. श्वानाने बॉम्ब ठेवलेली बॅग शोधून काढली. बॉम्ब डिफ्यूज करणारे पथक लगेच सक्रिय झाले आणि त्यांनी तो बॉम्ब डिफ्यूज केला. आरोपींना घेऊन काही पोलीस निघून गेले. बसस्थानकातील प्रवासी घाबरून गेले होते. बघ्यांची प्रचंड गर्दी वाढली होती. काय चाललंय, काय घडलंय, कोणाला काहीच कळत नव्हतं. आणि तेवढ्यात पोलिसांनी अनाउन्समेंट केली, घाबरून जाऊ नका. आरोपी पकडण्याची, बॉम्ब नष्ट करण्याची ही एक रंगीत तालीम, मॉकड्रिल, प्रॅक्टिस होती. कोणीही घाबरू नका असे म्हटल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला. आषाढी वारीच्या अनुषंगाने अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात आलेल्या या रंगीत तालमीमध्ये श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, QRT पथक, RCC पथक, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स, सुरक्षा शाखा, वाहतूक शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, पोसई हनुमंत जरे, महिला पोलीस करिश्मा वनवे, अकलूज पोलीस स्टाफ यांच्यासह सुमारे 100 पोलिसांनी सहभाग घेतला होता.